Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 1.2 of chapter number 1 basic concepts in geometry from class 9 mathematics part 2 that is geometry. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 7 आणि 8 वर प्रॅक्टिस सेट 1.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. ट्रस्ट मी सगळे क्वेश्चन्स खूप इझी आहेत. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण ज्या बेसिक कन्सेप्ट अभ्यासल्या त्याच आपल्याला इथे हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी यूज करायच्या आहेत. हा काही नवीन गोष्टी सुद्धा आपल्याला अभ्यासाव्या लागणार आहेत, पण त्या आपण समजून घेऊयातच जसे जसे आपले क्वेश्चन सॉल्व्ह होत जातील त्याप्रमाणे. चला लगेचच हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट्स ऑन अ नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट्स. इथे हा खाली एक टेबल आपल्याला दिसतोय, बरोबर. हा टेबल आपल्याला काय शो करतोय तर नंबर लाईन वरील पॉइंट्स आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स. आता इथे नंबर लाईन न देता काय केलेलं आहे, एक टेबल ड्रॉ केलेला आहे आणि प्रत्येक पॉइंटचा कोणता कोऑर्डिनेट आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे काय म्हटलंय, डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट्स गिवन बिलो द टेबल आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. आता इथे ह्या खाली काही सेगमेंट्स दिलेले आहेत. सेगमेंट डीई अँड सेगमेंट ए बी, सेगमेंट बी सी अँड सेगमेंट एडी, सेगमेंट बीई अँड सेगमेंट एडी. या सगळ्या सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत की नाहीयेत ते आपल्याला सांगायला सांगितलेलं आहे. खूप इझी क्वेश्चन आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण अभ्यासलं होतं की 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स कशा प्रकारे फाइंड आउट करायचं. इथे मग आपल्याला तेच सगळं करायचंय. चला तर मग सॉल्व्ह करायला घेऊयात लगेच. फर्स्ट काय दिलेलं आहे, सेगमेंट डीई आणि सेगमेंट ए बी या 2 सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत की नाही ते आपल्याला सांगायचंय. आता कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे कसं काय कळणार बरं, तर त्यांच्या लेंथ वरून, बरोबर. आणि लेंथ म्हणजेच काय तर 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स, पॉइंट डी आणि पॉइंट ई. पॉइंट डी आणि पॉइंट ई या 2 पॉइंटचं डिस्टन्स आपण फाइंड आउट केलं की आपल्याला कळणार आहे की सेगमेंट डीई ची लेंथ किती आहे, कारण डिस्टन्स म्हणजेच लेंथ, बरोबर. चला तर मग कशा प्रकारे फाइंड आउट करतात. ज्या मुलांनी प्रॅक्टिस सेट 1.1 व्यवस्थित सॉल्व्ह केलेला आहे त्यांना लगेचच या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करता येणार आहे. काय करतो आपण, इथे पॉइंट डी कुठे आहे, हा त्याचा कोऑर्डिनेट आहे -7 आणि पॉइंट ई चा कोऑर्डिनेट आहे 9. ओके, सो या दोन्ही पॉइंट्सच्या मधलं डिस्टन्स किती आहे ते आपण फाइंड आउट करूयात. कशा प्रकारे इथे सोल्युशन राईट करणार, तर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी इज काय आहे -7 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज काय आहे 9, बरोबर. आता मला सांगा 9 मोठा आहे की -7 मोठा आहे. ऑफकोर्स 9 मोठा आहे, हो ना. सो सिन्स 9 इज ग्रेटर दॅन -7, डिस्टन्स फ्रॉम डी टू ई काय करतो आपण, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करतो. मोठ्या नंबर मधून छोटा नंबर आपण सबट्रॅक्ट केला की आपल्याला कळतं की 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स किती आहे. ओके, चला तर मग इथे 9 मधून आपण -7 सबट्रॅक्ट करूयात. आता हे पहा, इथे मायनसचं साइन आहे, इथे मायनसचं साइन आहे. 2 साइन्स जेव्हा सेम साइन्स इथे एकत्र आलेले आहेत, मायनस 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 इंटू मायनस काय होतं, प्लस होतं, हो ना. सो नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात 9 प्लस 7. 9 प्लस 7 किती होतात, 16. सो इथे डिस्टन्स फ्रॉम पॉइंट डी टू पॉइंट ई किती आलेला आहे 16, बरोबर. यांचं डिस्टन्स 16 आहे म्हणजेच यांची लेंथ सुद्धा 16च आहे, बरोबर. सेगमेंट डीई ची लेंथ आलेली आहे 16. आता सेगमेंट ए बी ची लेंथ किती आहे ते पाहूयात. जर 16च आली तर आपण म्हणू शकतो की सेगमेंट डीई आणि सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट आहेत, बरोबर. लेंथ जर इक्वल असेल तर सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. सो चला, पॉइंट ए आहे इथे, पॉइंट बी आहे इथे. फाइंड आउट करूयात या दोन्ही पॉइंट्स मधलं डिस्टन्स किती आहे. ए चा कोऑर्डिनेट आहे -3 आणि पॉइंट बी चा कोऑर्डिनेट आहे 5. 5 मोठा आहे की -3 मोठा आहे सांगा बरं मला. ऑफकोर्स 5 मोठा आहे. मग मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा. लेट्स राईट हिअर सिन्स 5 इज ग्रेटर दॅन -3, डिस्टन्स फ्रॉम ए टू बी काय करणार आपण, 5 मधून -3 सबट्रॅक्ट करणार. आता हे पहा, इथे मायनसचं साइन, इथे मायनसचं साइन, मायनस मायनस काय होतं, प्लस होत असतं. सो नेक्स्ट स्टेप मध्ये 5 प्लस 3. 5 प्लस 3 किती, 5 प्लस 3 8. ओके, सो आता डिस्टन्स पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंतचं डिस्टन्स 8 आलेला आहे. याचाच काय अर्थ होतो की लेंथ ए बी सुद्धा 8 आहे.
डिस्टन्स, दोन पॉइंटचं जेवढं डिस्टन्स असतं तेवढीच त्या सेगमेंटची ए बी ची लेंथ असते. आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये अभ्यासलेलं होतं, आठवतंय ना? सो लेट्स राईट हिअर डिस्टन्स फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू लेंथ ए बी. किती आलेला आहे? 8. आता हे पहा, सेगमेंट डीई ची लेंथ आहे 16 आणि सेगमेंट ए बी ची लेंथ आहे 8. इक्वल आहे का? नाही. म्हटल्यावर या दोन्ही सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट असतील का? अजिबात नाही. सो लेट्स राईट हिअर, या दोन्ही स्टेटमेंट्सला आपण नाव देऊयात. इथे याला 1 नंबर देऊयात, याला 2 नंबर देऊयात. फ्रॉम 1 and 2 we can say that length of segment DE is not equal to length of segment AB. इथे रिझन राईट करायला विसरायचं नाहीये. फ्रॉम 1 and 2 we can say that length of segment DE is not equal to length of segment AB. फायनल आन्सर अशा प्रकारे आपल्याला हे पहा इथे खाली राईट करायचं आहे. सो सेगमेंट डीई अँड सेगमेंट ए बी आर नॉट कॉन्ग्रुएंट. कळालं? इझी होतं की नाही? चला सेकंड पाहूयात. सेकंड नंबरला दिलेला आहे सेगमेंट बी सी अँड सेगमेंट ए डी. बी कुठे आहे? हे पहा इथे, इथे बी आहे आणि सी कुठे आहे? इथे. सो बीसीचा आधी डिस्टन्स फाइंड आउट करूयात, मग एडीचं करूयात. बी चा कोऑर्डिनेट काय आहे? पॉइंट बी चा 5. सो लेट्स राईट हिअर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज 5 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी इज 2. 5 मोठा आहे की 2 मोठा आहे? ऑफकोर्स 5 मोठा आहे. सो इथे राईट करूयात, सिन्स 5 इज ग्रेटर दॅन 2, डिस्टन्स फ्रॉम बी टू सी इज इक्वल टू काय करावं लागतं आपल्याला? सबट्रॅक्ट करावं लागतं मोठ्या नंबर मधून छोटा नंबर. सो 5 minus 2. 5 minus 2 किती? 3. सो डिस्टन्स फ्रॉम बी टू सी काय आलेला आहे? 3. आता डिस्टन्स फ्रॉम बी टू सी 3 आहे म्हटल्यावर लेंथ बीसी ची लेंथ सुद्धा 3 झाली की नाही? सो लेट्स राईट हिअर डिस्टन्स फ्रॉम बी टू सी इज इक्वल टू लेंथ बी सी किती? 3. आता आपण सेकंड सेगमेंट काय आहे? एडी, हो ना? सो ए पॉइंट ए चा कोऑर्डिनेट आहे -3 आणि पॉइंट डी चा कोऑर्डिनेट आहे -7. चला या दोघांचा डिस्टन्स फाइंड आउट करूयात. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज -3 आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी इज -7. आता इथे मला सांगा -3 मोठा आहे की -7 मोठा आहे? तुम्हाला माहित आहे नेगेटिव्ह नंबर्सला आपण कशा प्रकारे कम्पेअर करत असतो. जो आपल्याला छोटा, इथे 3 हा छोटा आहे की नाही आणि 7 हा मोठा आहे, पण नेगेटिव्ह साइन्स त्यांच्या पुढे आल्यामुळे कंडिशन उलटी होते. जो आपल्याला छोटा वाटत असतो तो होतो मोठा आणि जो मोठा वाटत असतो तो होतो छोटा. सो इथे -3 हा मोठा नंबर आहे -7 पेक्षा. सो लेट्स राईट हिअर सिन्स -3 इज ग्रेटर दॅन -7 वी हॅव टू सबट्रॅक्ट -7 फ्रॉम -3, राईट? सो डिस्टन्स फ्रॉम A to D is equal to -3 minus -7. आता हे पहा इथे मायनस, इथे मायनस. तुम्हाला माहितीये आपण असं इथे मायनस मायनस आलं की एकच साईन आपल्याला राईट करायचं असतं, बरोबर? मग मायनस मायनस, मायनस इंटू मायनस काय होतं? प्लस होत असतं. सो लेट्स राईट हिअर -3 ऍज इट इज येणार आणि हे 2 मायनस मायनस आहेत की नाही, मग मायनस मायनस काय होणार? प्लस. सो इथे राईट करूयात +7. आता इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. मायनस प्लस आपल्याला काय करायचं असतं? मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा असतो, बरोबर? मग अशा वेळी हे जे साइन्स आहेत ना त्यांना बाजूला ठेवायचं, बरोबर? आणि आता मोठा नंबर कोणता आहे? इथे 7. सो 7 मधून 3 सबट्रॅक्ट करा, किती झाले? 4. सो इथे येणार आन्सर 4. साइन देणार आपण मोठ्या नंबरचं जे की आहे प्लस. इथे मी पुन्हा एकदा सांगते, ज्या मुलांना सायन्स बद्दल डिफिकल्टीज आहेत, सायन्स व्यवस्थित कळत नाहीये, त्यांनी इंटिजर्सचा व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. क्लास 7 मध्ये असताना आपण इंटिजर्स अभ्यासलं होतं, बरोबर? मग ते सायन्स जे आहेत ना ते आधी व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचे. आपण इन डिटेल क्लास 7 मध्ये असताना अभ्यासलेलं होतं. जर सायन्स तुमचे क्लिअर नसतील तर इथून पुढे तुम्हाला सगळं काही डिफिकल्ट वाटायला लागेल. त्यामुळे आधी बेसिक्स क्लिअर करून घ्या. बेसिक्स क्लिअर असतील तर मॅथ्स खूप इझी आहे आणि खूप गमतीदार आहे. चला आता इथे एडीचा डिस्टन्स आलेला आहे 4 आणि बीसीचा डिस्टन्स काय आहे? 3. ओके, एडीचा डिस्टन्स 4 आहे, याचाच अर्थ लेंथ सुद्धा एडीची किती आहे? 4 आहे. सो इथे 3 आहे, बीसीची लेंथ 3, एडीची लेंथ 4. सेम आहे का? इक्वल आहे का? नाही.
म्हटल्यावर दोन्ही सेगमेंट BC आणि सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट येणार का? नाही येणार, कारण की लेंथ डिफरंट आहे. सो लेट्स राईट हिअर, याला 1 नंबर देऊयात, याला 2 नंबर देऊयात आणि राईट करून घेऊयात. लेंथ ऑफ सेगमेंट BC इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट AD from 1 and 2. So here we can say that segment BC and segment AD are not congruent. चला आता फर्स्ट क्वेश्चन मधला लास्ट सब क्वेश्चन, सेगमेंट BE आणि सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट आहे की नाही ते आपल्याला सांगायचंय. सो आधी सेगमेंट BE ची लेंथ फाइंड आउट करूयात. सो लेंथ फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? डिस्टन्स पाहावं लागतं पॉइंट B आणि पॉइंट E चं. सो पॉइंट B आहे इथे, त्याचा कोऑर्डिनेट आहे 5 आणि पॉइंट E आहे इथे, त्याचा कोऑर्डिनेट आहे 9. या दोन्ही कोऑर्डिनेट्स डिस्टन्स फाइंड आउट करूयात. So let's write here coordinate of point B is 5 and coordinate of point E is 9. Since 9 is greater than 5, here we have to subtract 5 from 9. So distance from B to E is equal to 9 minus 5. 9 minus 5 is equal to 4. Distance from B to E म्हणजेच length of BE. Length of segment BE किती आहे? 4. चला आता सेगमेंट AD चा आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची, त्यासाठी डिस्टन्स पाहावं लागेल दोन पॉइंट्स मधलं. सो पॉइंट A चा कोऑर्डिनेट आहे -3 आणि पॉइंट D चा कोऑर्डिनेट आहे -7. राईट करून घेऊयात इथे. ओके, आता इथे -3 मोठा आहे की -7 मोठा आहे? ऑफकोर्स -3 इज ग्रेटर दॅन -7. चला मग सबट्रॅक्शन करूयात. पॉइंट A आणि पॉइंट D चं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी कशामधून काय सबट्रॅक्ट करणार? मोठ्या नंबर मधून छोटा नंबर. सो -3 मायनस -7. आता -3 तर ऍज इट इज राईट करणार, पण आता इथे साइन कोणतं देणार? खाली मायनस मायनस काय होतं? प्लस. सो +7. आता इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, अशा वेळी आपण काय करतो? मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करतो, बरोबर, आणि साइन देतो मोठ्या नंबरचं. सो आता इथे मोठा नंबर आहे 7, छोटा नंबर आहे 3. सबट्रॅक्ट करा, किती झालं? 7 मधून 3 गेले, 4 रिमेनिंग राहिले, बरोबर, आणि साइन येणार मोठ्या नंबरचं जे की आहे इथे प्लस. सो +4. ओके, सो डिस्टन्स फ्रॉम A टू D आलेला आहे 4. डिस्टन्स फ्रॉम A टू D याचाच अर्थ होतो लेंथ ऑफ सेगमेंट AD, राईट? 4. सेगमेंट BE ची लेंथ आलेली आहे 4, सेगमेंट AD ची लेंथ आलेली आहे 4. इक्वल आहे, इथे 4 इथे 4, म्हणजेच या दोन्ही सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत. सो इथे आपण नाव देऊयात 1 आणि इथे म्हणूयात 2. From 1 and 2 we can say that segment BE is equal to length of segment AD. So segment BE and segment AD are congruent. चला आता क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. Point M is the midpoint of segment AB. If AB is equal to 8, then find the length of AM. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये? सेगमेंट AB आहे, हे पहा, आपण एक सेगमेंट इथे ड्रॉ करूया. सेगमेंट AB. सेगमेंट AB चा M हा मिडपॉइंट आहे. मिडपॉइंट म्हणजे काय? म्हणजे सेगमेंट AB च्या बरोबर मधोमध हा पॉइंट M आहे. सेगमेंट AB ची लेंथ दिलेली आहे 8. मग क्वेश्चन काय विचारलाय? फाइंड द लेंथ ऑफ AM. AM ची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. लक्षात घ्या, सेगमेंट AB चा मिड पॉइंट म्हणजे सेगमेंट AB च्या बरोबर मधोमध हा पॉइंट M आहे. बरोबर मधोमध पॉइंट M असल्यामुळे सेगमेंट AB चे 2 इक्वल तुकडे तयार झालेले आहेत. आलं लक्षात? म्हणजे जितकी लेंथ AM ची आहे तितकीच लेंथ MB ची आहे. ओके, सो फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे? AM ची लेंथ. AB ची लेंथ आपल्याकडे आहे 8. मग AM किती असणार आहे? हाफ ऑफ AB, हो की नाही? AB च्या हाफ असणार ना AM, कारण की हा मिड पॉइंट आहे असं क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे. सो लेंथ AB इज इक्वल टू 8. सिन्स M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB, लेंथ ऑफ AM इज इक्वल टू काय असणार आहे? हाफ ऑफ AB. AB च्या हाफ, कारण M हा मिड पॉइंट आहे असं म्हटलेलं आहे. सो हाफ ऑफ म्हणजे काय? मल्टिप्लाय करतो ना आपण. हाफ ऑफ AB. AB ची लेंथ काय आहे? 8. सो हाफ इंटू 8. 2 ने 8 ला डिवाइड करा. 2 1 जार 2, 2 4 जार 8.
मग लेंथ ऑफ ए एम काय आलेला आहे 4. सो लेट्स राईट हिअर लेंथ ऑफ ए एम इज इक्वल टू 4. इझी होता की नाही क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3 त्याच टाईपचं क्वेश्चन आहे, फक्त थोडं वेगळं विचारलेलं आहे इथे. पॉइंट पी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट सीडी. सेगमेंट सीडी ड्रॉ करून घेऊयात. आणि पॉइंट पी हा काय आहे, मिड पॉइंट आहे सेगमेंट सीडीचा. मिड पॉइंट म्हणजे काय, येस, या मिड पॉइंट मुळे सीडी बरोबर 2 तुकड्यांमध्ये डिवाइड झालेली आहे. जितकी लेंथ सीपी ची आहे तितकीच लेंथ पीडी ची आहे. कळालं. आता इथे सीपी 2.5 इतकं दिलेली आहे लेंथ आणि सीडी ची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. पहा सी डी, सी पासून डी पर्यंतची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. इझी आहे का नाही, काही डिफिकल्ट आहे का यामध्ये, अजिबात नाही. हे पहा पॉइंट पी हा मिड पॉइंट असल्यामुळे सीडी चे 2 इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत. बरोबर. जितकी लेंथ सीपी ची आहे तितकीच लेंथ पी डी ची आहे. हो ना. मग सीपी हा सीडीच्या किती आहे, हाफ आहे. बरोबर. सो इथे आपण राईट करून घेऊयात. 2 इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत की नाही. सीपी इज इक्वल टू पीडी. लेट्स राईट हिअर लेंथ ऑफ सीडी दिलेली आहे 2.5. ओके. सिन्स पी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट सीडी. सीपी सीडीच्या किती आहे, सीपी सीडीच्या आहे हाफ. सो लेंथ ऑफ सीपी इज इक्वल टू हाफ ऑफ सीडी. सीडीच्या हाफ आहे सीपी. हो ना. सो लेट्स राईट हिअर सीपी ची लेंथ दिलेली आहे 2.5. क्वेश्चन मध्ये दिली आहे की नाही 2.5. ऍज इट इज राईट करून घेतलं. इज इक्वल टू हाफ इंटू लेंथ ऑफ सीडी. आता सीडी ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर सीडीला एकट्याला आपल्याला इकडे ठेवावं लागणार. आणि या हाफचं काय करता, मग काय करणार, हे पहा. आता इथे हा जो 2 डिव्हिजन मध्ये आहे की नाही त्याला आपण पाठवून देऊयात इकडे इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला. सो चला, जेव्हा इथे डिव्हिजन मध्ये आहे की नाही इकडे जाईल तेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये तो चेंज होणार. सो 2.5 इंटू 2 इज इक्वल टू, इथे काय रिमेनिंग राहिलं मग 1 इंटू लेंथ ऑफ सीडी. लेंथ ऑफ सीडीला 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय रिमेनिंग राहणार, लेंथ ऑफ सीडी ओनली. सो लेट्स राईट हिअर लेंथ ऑफ सीडी. 2.5 ला 2 ने मल्टिप्लाय करूयात. काय आन्सर आलं 5.0. पॉइंट नंतरच्या झिरोची काही व्हॅल्यू असते का, अजिबात नाही. सो सीडी ची लेंथ किती आलेली आहे इथे 5. इझी होतं की नाही. आता इथे काही मुलांना असंही वाटू शकतं की सीपी ची जितकी लेंथ आहे तितकीच लेंथ पीडी ची आहे म्हटल्यावर आपण सीपी प्लस पीडी करूयात. सीपी प्लस पीडी केलं की सीडी बरोबर आपोआप आपल्याला मिळणार आहे. हो, तुम्ही तसं जरी केलं तरी चालणार आहे. तुमचा आन्सर 5च येणार. चला नेक्स्ट पाहूयात. त्याआधी इथे फायनल आन्सर राईट करून घेऊयात. लेंथ ऑफ सीडी इज इक्वल टू 5. फोर्थ क्वेश्चन आहे. इफ AB is equal to 5 centimeters, BP 2 centimeters and AP 3.4 centimeters. Compare the segments. आता या AB, BP, AP या सेगमेंट्स दिलेले आहेत. त्यांची लेंथ दिलेली आहे आणि लेंथ वरून या सेगमेंट्सला कम्पेअर करायला सांगितलंय. कम्पेअर करायला सांगितलंय म्हणजे नक्की काय करायला सांगितलेलं आहे, तर कोणती सेगमेंट मोठी आहे कोणती सेगमेंट छोटी आहे हेच आपल्याला सांगायचंय. इझी आहे की नाही. चला राईट करूयात. मग इथे क्वेश्चन मध्ये काय गिव्हन आहे, एबी ची लेंथ, बीपी ची लेंथ आणि एपी ची लेंथ. व्यवस्थित पहा. 5 सेंटीमीटर्स, 2 सेंटीमीटर्स, 3.4 सेंटीमीटर्स. आता नंबर्सला कसं कम्पेअर करायचं हे तर आपण लहानपणापासून अभ्यासात आलेलो आहोत. हो की नाही. मग आता मला सांगा 2 हा 3.4 पेक्षा छोटा आहे. बरोबर. इथे राईटच करूयात ना आपण. वी नो दॅट 2 इज लेस दॅन 3.4 and 3.4 हा 5 पेक्षा छोटा आहे. बरोबर. सो 3.4 इज लेस दॅन 5. आता मला सांगा 2 ही कोणाची लेंथ आहे, बीपी ची. सो 2 च्या जागी राईट करूयात लेंथ ऑफ बीपी. 3.4 कोणाची लेंथ आहे, एपी ची. सो 3.4 च्या जागी राईट करूयात लेंथ ऑफ एपी. आता 5 कोणाची लेंथ आहे, एबी ची. सो 5 च्या जागी राईट करूयात लेंथ ऑफ एबी. झालं कंपॅरिझन, झालं आपला आन्सर. सो सेगमेंट बीपी इज लेस दॅन सेगमेंट एपी अँड सेगमेंट एपी इज लेस दॅन सेगमेंट एबी. हे झालं आपलं या क्वेश्चनचं फायनल आन्सर. आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याआधी काही बेसिक कन्सेप्ट समजून घेऊयात. आता त्या इतक्या बेसिक आहेत की या आधीच्या क्लासेसमध्ये
ऑलरेडी आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. आता फक्त आपण रिवाइज करूयात, कारण आपल्याला या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स राईट करायचे आहेत. सो चला, हे पहा, याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे. पेजवर कुठेही पेन्सिलने आपण एक डॉट काढतो तेव्हा त्याला ज्योमेट्रीच्या भाषेमध्ये आपण पॉइंट म्हणतो, हो की नाही. आता याला काय म्हणतात सांगा बरं मला. हे पहा कसं आहे, एक स्ट्रेट लाईन आणि या लाईनच्या दोन्ही साईडला एरोज आहेत. काय म्हणतात मग याला, लाईन म्हणतात. अ स्ट्रेट पाथ दॅट एक्सटेंड्स फॉर एव्हर इन बोथ डिरेक्शन्स. आता हे पहा, ही एक स्ट्रेट लाईन आहे, दोन्ही साईडला अशा प्रकारचे एरोज आहेत. इथे एरो आहे, इथे एरो आहे. हे एरो आपल्याला काय इंडिकेट करतात बाबा, तर तुम्ही मला दोन्ही साईडने कितीही एक्सटेंड करू शकता, कितीही वाढवू शकता. याला काय म्हणणार आपण, लाईन म्हणणार. आता हे पहा, याला काय म्हणतो आपण, फरक आहे की नाही लाईन मध्ये आणि याच्यामध्ये. याला आपण म्हणतो रे. रे मध्ये एक एंड पॉइंट असतो आणि एकाच डिरेक्शनने आपण याला एक्सटेंड करू शकतो, वाढवू शकतो. आता हे पहा, हा एंड पॉइंट आहे किंवा तुम्ही याला स्टार्टिंग पॉइंट म्हणा. इथून हा रे स्टार्ट झालेला आहे, इथे एरो आहे. एरो आपल्याला काय सांगतो की तुम्ही या डिरेक्शनने ना मला कितीही एक्सटेंड करा, मी हवं तितका वाढत जाईल. ओके, सो याला अशा टाईपच्या फिगरला काय म्हणतात, रे म्हणतात. आता हे पहा, फरक आहे की नाही. ही काय झाली लाईन, हा काय झाला रे. एक एंड पॉइंट असतो किंवा स्टार्टिंग पॉइंट म्हणा तुम्ही त्याला. आणि यामध्ये पहा, एरो कुठे दिसतोय का, नाही दिसत आहे. फक्त दोन एंड पॉइंट्स दिसत आहेत, त्याच्यामध्ये एक स्ट्रेट पाथ आहे. मग याला काय म्हणतात, सेगमेंट, लाईन सेगमेंट. फरक कळला का. फरक खूप छोटा आहे पण खूप महत्वाचा आहे. क्लिअर. दोन्ही साईडने जेव्हा एरोज असतात तेव्हा त्याला आपण लाईन म्हणतो. एका साईडने एंड पॉइंट आणि एका साईडने एरो, त्याला म्हणायचं रे. दोन्ही साईडला एंड पॉइंट असतात, त्याला म्हणायचं लाईन सेगमेंट. अ पार्ट ऑफ अ लाईन दॅट हॅज टू एंड पॉइंट्स. टू एंड पॉइंट्स आहेत की नाही, मग याला काय म्हणणार आपण, लाईन सेगमेंट. आता ज्योमेट्रीमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीला नाव द्यावं लागतं. मग नाव कसं द्यायचं बाबा यांना, हा पॉइंट आहे. पॉइंटला आपण A to Z मध्ये 26 लेटर्स आहेत, कोणतेही लेटर आपण यूज करून या पॉइंटला नाव देऊ शकतो. सो इथे आपण ए म्हणूयात. लाईनला नाव कसं द्यायचं, एक तर तुम्ही सिंगल लेटर मध्ये सुद्धा याला नाव देऊ शकता. स्मॉल एल, स्मॉल एम, स्मॉल एन, लाईन एल, लाईन एम, लाईन एन म्हणतो की नाही आपण. सो तसं तुम्ही देऊ शकता. किंवा या लाईनवर असे पॉइंट्स आपल्याला घ्यावे लागतात आणि तिथे ए बी असं आता मी नाव दिलेलं आहे. मग या लाईनला काय म्हणणार आपण, लाईन ए बी. ओके, लाईन ए बी. किंवा तुम्ही अशा प्रकारे सुद्धा शो करू शकता. ए बी आणि त्याच्यावरती लाईन ड्रॉ करायची. लाईन ड्रॉ करायची म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला एरो दाखवायचे आहेत. ओके. आता रे, रेला कशा प्रकारे नाव देणार, तर हे पहा, इथे हा एंड पॉइंट आहे की नाही, तिथे ए म्हणूयात, इकडे एक पॉइंट घेऊयात. या रेवर कुठेही तुम्ही पॉइंट घेतला तरी चालतो. त्या पॉइंटला आपण नाव देऊयात बी. आणि आता कसं म्हणणार आपण याला, रे ए बी ऑर. ए बी राईट करायचं, त्याच्या डोक्यावरती रे ड्रॉ करून टाकायचा. झालं रे ए बी. सेगमेंट, सेगमेंटला नाव कसं देणार, ऑलरेडी एंड पॉइंट्स असतात. ओके नाही, मग आपल्याला नवीन पॉइंट घ्यायची गरजच नाहीये. सो हा एंड पॉइंट, इथे नाव देऊयात ए आणि इथे नाव देऊयात बी. सो याला काय म्हणणार, सेगमेंट ए बी. ऑर तुम्ही ए बी राईट करू शकता आणि त्याच्या डोक्यावरती एक बार द्यायचा आहे. कळालं तुम्हाला. आता लाईन म्हणजे काय, रे म्हणजे काय, लाईन सेगमेंट म्हणजे काय, हे डोक्यामध्ये फिक्स झालेलं आहे तुमच्या. आणखी काही गोष्टी आपण रे बद्दल समजून घेऊयात. आता हा रे आहे, तुम्हाला कळालेला आहे. रेला एक एंड पॉइंट असतो आणि एका डिरेक्शनने आपण याला कितीही वाढवू शकतो. रेला नाव द्यायच्या वेळी कसं नाव द्यायचं आहे, जो पॉइंट आहे एंड पॉइंट त्याला आधी घ्यायचं. एंड पॉइंटला आपण नाव दिलेलं आहे ए, मग याला रे ए बी असंच म्हणायचं. रे बी ए म्हटलात तर चुकेल. ओके, जिथून तो स्टार्ट झालेला आहे, ए पासून स्टार्ट झालेला आहे की नाही, मग याला रे ए बी असंच आपण म्हणणार. फॉर एक्झाम्पल, आता इथे जर अशा प्रकारे सुद्धा रे असता तर याचं काय, याला काय म्हणणार आपण, तर याला सुद्धा आपण इथे एक पॉइंट घेऊयात, त्याला नाव देऊयात सी. याचं नाव काय सांगणार तुम्ही, याचा स्टार्टिंग पॉइंट कुठे आहे किंवा एंड पॉइंट इथे ए. सो याचं नाव होणार रे ए सी. रे ए सी. क्लिअर.
आता हे पहा, या दोन रेजमुळे एक स्ट्रेट लाईन फॉर्म झालेली आहे, बरोबर. मग जेव्हा कधी दोन रेजमुळे एक स्ट्रेट लाईन फॉर्म होते तेव्हा त्या दोन रेजला आपण म्हणतो अपोजिट रेज. सो रे ए बी आणि रे ए सी हे दोन अपोजिट रेज आहेत. क्लिअर झालं? खूप इझी होतं की नाही? चला आता आपण आपला 5th नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ रेफरन्स टू फिगर 1.13. ही फिगर दिलेली आहे, ही फिगर ऑब्झर्व करायची आहे आणि खाली आपल्याला काही क्वेश्चन्स दिलेत ते सॉल्व्ह करायचे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे आर पी. आत्ताच आपण पाहिलं रे म्हणजे काय आणि अपोजिट रेज म्हणजे काय. पुन्हा एकदा सांगते, अजिबात विसरायचं नाही, ज्योमेट्रीमध्ये फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. हे पहा, इथे मी पुन्हा एकदा अशा प्रकारे हे दोन रेज घेते. सांगा बरं कोणते रेज आहेत? रे आर पी. आर पासून स्टार्ट झाला, पी च्या डिरेक्शनने हवा तितका तो पुढे पुढे जाऊ शकतो, एक्सटेंड होऊ शकतो. आणखीन दुसरा रे कोणता आहे? आर पासून स्टार्ट झालेला आहे आणि एस च्या डिरेक्शनने तो हवा तितका पुढे जाऊ शकतो. सो दोन रेज आहेत इथे, रे आर पी आणि रे आर एस. दोन्हींचा एंड पॉइंट किंवा स्टार्टिंग पॉइंट सेम आहे आर, आणि या दोन्ही रेजमुळे एक स्ट्रेट लाईन फॉर्म झालेली आहे. मग या दोन रेजला आपण म्हणणार अपोजिट रेज. आता इथे काही मुलांना असाही प्रश्न पडू शकतो की मॅम तुम्ही म्हणालात की स्टार्टिंग पॉइंट हा सेम असतो, बरोबर. मग इथे अशा प्रकारे आपण दुसरा एक रे घेतला तर हा अपोजिट रे होईल का? कसं काय होणार बरं मुलांनो? हे पहा, याचा जर या रेचा रे आर झेड चा स्टार्टिंग पॉइंट जरी आर असला तरी रे आर झेड आणि रे आर पी या दोन रेजमुळे, ग्रीन आणि रेड या दोन रेजमुळे एक स्ट्रेट लाईन फॉर्म होतीये का बरं? नाही की नाही? मग लक्षात ठेवायचंय, एंड पॉइंट जरी सेम असला दोन रेजचा तरी त्या दोन रेजमुळे एक स्ट्रेट लाईन फॉर्म झाली पाहिजे, मगच त्या रेजला आपण अपोजिट रेज म्हणणार. आता इथे ही जी फिगर दिलेली आहे यामध्ये ऑलरेडी एक स्ट्रेट लाईन आहे, त्यामुळे घाबरायची काहीच गरज नाहीये. सो क्वेश्चन कडे परत येऊयात. काय विचारलंय? आरपीचा अपोजिट रे विचारले आपल्याला. आरपी कुठे बरं? आरपी, रे आरपी म्हणजे आर पासून हा रे स्टार्ट झालेला आहे, आर पासून स्टार्ट झालेला आहे आणि पी च्या डिरेक्शनने तो इकडे गेलेला आहे. याचा अपोजिट रे म्हणजे, अपोजिट रे म्हणजे स्टार्टिंग और एंडिंग पॉइंट हा आपल्याला आरच ठेवायचा आहे आणि अपोजिट डिरेक्शनने कुठे चाललाय बघा बरं, इकडे, हो की नाही? मग रे आर एस हा एक रे अपोजिट होऊ शकतो किंवा तो पुढे गेल्यानंतर इथे टी पण नाव आहे, सो आपण यालाच रे आर टी असं सुद्धा म्हणू शकतो. चला तर मग आन्सर राईट करूया तिथे, रे आर एस और रे आर टी. क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. आता इंटरसेक्शन, परत युनियन, युनिव्हर्सल सेट, सेट या चॅप्टर मध्ये अल्जेब्राचा फर्स्ट चॅप्टर सेट्स यामध्ये आपण हे सगळं अभ्यासलेलं आहे, सेट्स म्हणजे काय. सो इथे आपल्याला काय क्वेश्चन विचारलाय? राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. रे पी क्यू आणि रे आर पी चा इंटरसेक्शन विचारलेला आहे. इंटरसेक्शन म्हणजे काय? आता हे पहा, इथे हा सेट ए, हा सेट बी, हा जो पार्ट आहे हा दोन्हीमध्ये की नाही, ए मध्ये पण आहे, बी मध्ये पण आहे, म्हणजेच याला आपण काय म्हणणार? इंटरसेक्शन म्हणणार. मग आता इथे आपल्याला दोन रेसचं इंटरसेक्शन विचारले. सो रे पी क्यू कुठे बघा बरं? पी क्यू म्हणजे पी पासून स्टार्ट झाला, क्यूच्या डिरेक्शनने चाललाय, आणि रे आर पी, आर कुठे? इथे, आणि आर पासून स्टार्ट झाला आणि पी च्या डिरेक्शनने पुढे चाललाय, बरोबर. आता तो आणखीन पुढे सुद्धा जाऊ शकतो, आर पासून स्टार्ट झालाय की नाही, तो आणखीन पुढे इकडे जाऊ शकतो, बरोबर. मग आता या दोन रेसचं इंटरसेक्शन कुठं होत आहे? जो पार्ट रे पी क्यूचा आहे तोच पार्ट रे आर पी मध्ये सुद्धा येतोय, बरोबर. आता रे आर पी म्हटलेला आहे म्हटल्यावर, रे म्हटल्यावर तो पुढे किती आपण एक्सटेंड करू शकतो ना, आणखीन सुद्धा इथे पॉइंट दिले असते तर आणखीन सुद्धा हा रे पुढे पुढे गेला असता, बरोबर. सो पी क्यू हा जो पार्ट आहे तो रे आर पी मध्ये सुद्धा येतोय. क्लिअर झालं? चला मग इथे राईट करूयात. जो पी क्यू हा पार्ट आहे ना तो दोन्हीकडे आहे, रे पी क्यू कडे पण आहे आणि रे आर पी मध्ये पण आहे. सो राईट करूया तिथे रे पी क्यू.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. राईट द युनियन सेट ऑफ सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट क्यू आर. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या. फर्स्ट 2 क्वेश्चन मध्ये रे म्हटलं होतं, पण इथे थर्ड क्वेश्चन मध्ये सेगमेंट म्हटलेलं आहे. सेगमेंट म्हणजे काय? जे एंड पॉइंट्स असतात ते फिक्स असतात, त्याला आपण कुठूनच वाढवू शकत नाही. सो सेगमेंट पी क्यू सेगमेंट, हे पहा, पी क्यू आणि सेगमेंट क्यू आर, क्यू आर सेगमेंट क्यू आर ला आपण सेगमेंट आर क्यू असं सुद्धा म्हणू शकतो आणि सेगमेंट पी क्यू ला आपण सेगमेंट क्यू पी असंही म्हणू शकतो, कारण सेगमेंट्स कुठूनच कुठेच वाढत नाहीत, त्याचे जे एंड पॉइंट्स असतात ते फिक्स असतात. मग इथे आपल्याला काय सांगितलंय? युनियन सेट विचारलेलं आहे. युनियन सेट म्हणजे काय? तर सगळं युनियन आपण अभ्यासलं होतं सेट्स मध्ये. युनियन म्हणजे काय? वेगवेगळे जे ग्रुप्स असतात त्या सगळ्या ग्रुप्सला आपण एकत्र आणतो आणि एक मोठा ग्रुप तयार करतो. तुमच्या क्लासमध्ये सुद्धा वेगवेगळ्या मुलांचं वेगवेगळं बॉन्डिंग असतं, म्हणजे वेगवेगळे तुमचे फ्रेंड्सचे ग्रुप्स तयार होतात, हो की नाही? पण जेव्हा तुम्हाला एकत्र अभ्यास करायचा असतो, तुमचं लेक्चर चालू होतं, तुमचा मॅथ्सचा पिरियड असतो, इंग्लिशचा पिरियड असतो, तेव्हा तुम्ही सगळेजण एका क्लासरूम मध्ये बसता की नाही? मग तुम्ही जेव्हा त्या एका क्लासमध्ये बसता तेव्हा तुम्ही एक युनियन फॉर्म करता, हो की नाही? त्याच प्रकारे इथे आपल्याला विचारलेलं आहे की सेगमेंट पी क्यू आणि सेगमेंट क्यू आर ची युनियन सांगा. तर युनियन म्हटल्यावर सगळे एकत्र येतात. आता पहा बरं, इथे सगळ्यांना एकत्र आणायचंय, मग तो सेट कोणता होणार? पहा, आर क्यू. सेगमेंट आर क्यू मध्ये सेगमेंट क्यू पी पण आहे, बरोबर? म्हणजे युनियन सेट इथे काय होणार? आर क्यू. लेट्स राईट हियर सेगमेंट आर क्यू किंवा क्यू आर म्हणा, काहीच फरक पडणार नाही. सेगमेंटचे एंड पॉइंट्स हे फिक्स असतात, सो तुम्ही क्यू आर म्हणा किंवा सेगमेंट आर क्यू म्हणा, नो प्रॉब्लेम. चला नेक्स्ट पाहूयात. आता 4 नंबरला विचारलेला आहे, स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. आता इथे मुलांनो मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जेव्हा जेव्हा, आता हा तुम्ही व्हिडिओ पाहताय, तुम्हाला सगळी कन्सेप्ट क्लिअर होतीये, पण तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही ऍज इट इज हे माझे सगळे मी जे आन्सर सांगितलेले आहेत ते कॉपी करू नका. तुम्ही स्वतः पुन्हा एकदा सॉल्व्ह करा. आणि सॉल्व्ह करते वेळी काय करायचे माहितीये का? प्रत्येक वेळी ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करायची. आता हा 4 नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय, मग या 4 नंबरच्या क्वेश्चनसाठी पुन्हा ही डायग्राम ड्रॉ करायची आणि त्याच्यावर सॉल्व्ह करायचं. त्यामुळे तुमच्या कन्सेप्ट अजून क्लिअर होतील आणि तुम्ही ते विसरणार नाही. क्लिअर? एकाच या लाईनवर गिचिडमिचिड करायची नाहीये. प्रत्येक वेळी नवीन तुम्ही ही फिगर ड्रॉ करायची. काही कठीण नाहीये, खूप इझी आहे. चला पुन्हा एकदा रीड करूयात क्वेश्चन. स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. सबसेट म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, अल्जेब्राच्या फर्स्ट चॅप्टर सेट्स मध्ये आपण अभ्यासलेला आहे. हे पहा, हा आहे सेट ए, हा आहे सेट बी. सेट ए चे एलिमेंट्स 1 2 3, सेट बी चे एलिमेंट्स 1 2. सेट बी चे सगळेचे सगळे एलिमेंट्स सेट ए मध्ये आहेत की नाही? मग सेट बी काय झाला? सेट ए चा सबसेट झाला. इतकं सोपं आहे. तेच आपल्याला इथे ज्योमेट्री मध्ये विचारलेलं आहे. फक्त इथे कशाबद्दल दिलंय? आपल्याला सांगायचंय की सेगमेंट क्यू आर कोणत्या कोणत्या रेजचा सबसेट आहे. सेगमेंट क्यू आर कुठे बघा बरं, इथे क्यू आर. सेगमेंट क्यू आर कोणत्या कोणत्या रेजचा सबसेट आहे. मग आता इथे ही जी आपल्याला लाईन दिलेली आहे, या लाईन मध्ये कितीतरी रेज आहेत, हो की नाही? कोणते कोणते रेज आहेत? तर पहा, हे पहा, ही सेगमेंट क्यू आर आपल्याला दिलेली आहे. सो इथे हा रेचा आपण स्टार्टिंग पॉइंट और एंड पॉइंट म्हणूयात, तो घेऊयात. आणि इकडे पी मधून जाऊन आर कडे गेला बरोबर. मग हा जो रे क्यू आर आहे त्याच्यामध्येच सेगमेंट क्यू आर आहे, बरोबर? कळालं? रे क्यू आर मध्येच सेगमेंट क्यू आर आहे. मग सेगमेंट क्यू आर रे क्यू आर चा सबसेट असू शकतो की नाही? चला मग राईट करूयात रे क्यू आर. आता पुन्हा हे पहा, इथे हा स्टार्टिंग पॉइंट रेचा आणि हा रे आपण पुढे पण एक्सटेंड करू शकतो ना, हो की नाही? इकडे पर्यंत. मग याला आपण रे क्यू एस असं सुद्धा म्हणू शकतो. सो चला रे क्यू एस सुद्धा राईट करून घेऊयात.
आता रे आणखी सुद्धा पुढे जाईल ना, स्टार्टिंग पॉइंट त्याचा किंवा एंड पॉइंट हा फिक्स असतो, पण इकडे ॲरो आहे की नाही, आणखीन त्याला आपण इकडे पुढे एक्सटेंड करूयात. मग याला आपण रे क्यूटी असं सुद्धा तर म्हणू शकतो. चला मग रे क्यूटी असं सुद्धा राईट करून घेऊयात. आता पुन्हा एकदा विचार करा, आपल्याला सेगमेंट क्यू आर म्हटलेलं आहे. मग आपण रे ड्रॉ करते वेळी काय केलं, स्टार्टिंग पॉइंट आपण और एंडिंग पॉइंट क्यू घेतला. आपण स्टार्टिंग और एंडिंग पॉइंट आर सुद्धा तर घेऊ शकतो, हो की नाही. सो आर आपण जर घेतला स्टार्टिंग और एंडिंग पॉइंट रेचा, तर तो या डिरेक्शनने हे पहा असं इकडे पुढे जाऊ शकतो की नाही. मग याला आपण रे आर क्यू असं सुद्धा म्हणू शकतो. रे आर क्यू मध्ये सेगमेंट आर क्यू और सेगमेंट क्यू आर सुद्धा तर आहे. सो इथे खाली आपण राईट करूयात रे आर क्यू. आता इथे इथून आपण रे स्टार्ट केला, स्टार्टिंग पॉइंट रेचा जर एस पकडला आणि त्याला इकडच्या डिरेक्शनने आपण एक्सटेंड केलं, तर रे एस क्यू मध्ये रे सेगमेंट आर क्यू किंवा सेगमेंट क्यू आर सुद्धा येत आहे. सो आपण रे एस क्यू सुद्धा म्हणू शकतो. सिमिलर वे आपण इथे रे टी क्यू सुद्धा ड्रॉ करू शकतो. रे टी क्यू मध्ये सेगमेंट आर क्यू आहेच, हो ना. सो इथे राईट करूयात रे टी क्यू. आता इतके सगळे रेज राईट करायची गरज आहे का? तुम्ही नाही राईट केलं, 2च रे राईट केले किंवा 1च रे राईट केला तरीही चालणार आहे. पण तुम्हाला माहितीये की नाही, बेसिक नॉलेज तुम्हाला सगळं माहितीये. सो हे सगळे राईट केलं तर काय कुठे बिघडणार आहे, सगळे राईट करून टाकायचे. चला नेक्स्ट पाहूयात. 5 नंबरला दिलेलं आहे, राईट द पेअर ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट आर. किती इझी क्वेश्चन आहे. आपल्याला माहिती आहे की अपोजिट रेज म्हणजे काय, हो की नाही. त्यांचा जो एंड पॉइंट असतो तो एकच असतो. आता इथे एंड पॉइंट आर म्हणजे कुठे, आर इथे. आता इथून स्टार्ट होणारे रेज, अपोजिट रेज आपल्याला सांगायचे, म्हणजे एक या डिरेक्शनला जाईल आणि एक या डिरेक्शनला जाईल. हे पहा, एक इकडे एक इकडे, झाले अपोजिट रेज. सो राईट करूयात रे आर पी अँड रे आर एस, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता रे आर क्यू आणि रे आर टी. रे आर क्यू, हे पहा आर क्यू आणि रे आर टी, आर टी राईट करूया तिथे आर क्यू अँड रे आर टी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. राईट एनी 2 रेज विथ कॉमन एंड पॉइंट एस. सेम क्वेश्चन आहे. सो एस हा एंड पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे आणि काय दिलंय, राईट एनी 2 रेज विथ कॉमन एंड पॉइंट एस. सो हा एंड पॉइंट एस आहे. 2 रेज विचारलेत. सो एक इकडे जाईल रे आणि एक इकडे जाईल, अपोजिट रेज आहेत. मग हे पहा अशा प्रकारे. सो एस आर आणि एस टी राईट करूयात एस आर एस टी, रे एस आर रे एस टी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. इंटरसेक्शन सेट आपल्याला विचारलेला आहे. इंटरसेक्शन म्हणजे जे एस पी मध्ये पण आहे आणि रे एस टी मध्ये पण आहे. सो एस पी कुठे आहे, हे पहा एस पी आणि एस टी या दोघांमध्ये कॉमन काय आहे सांगा बरं मला. तर हा जो एंड पॉइंट आहे एस, तो आहे दोन्ही रेज मध्ये, म्हणजे पॉइंट एस होणार इंटरसेक्शन. लेट्स राईट हिअर पॉइंट एस. अशा प्रकारे आपला हा 5th क्वेश्चन कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 6. आन्सर द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ फिगर 1.14. खूप इझी क्वेश्चन आहे हा. आपल्याला काय करायचंय, तर ही फिगर व्यवस्थित ऑब्झर्व करायची आणि जे क्वेश्चन्स विचारलेत त्यांचे आन्सर्स राईट करायचे. सगळ्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर आहेत. सो आन्सर्स देणं काही कठीण काम आहे का? अजिबात नाही. चला लगेचच फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट बी. महत्वाचा वर्ड इथे आहे इक्विडिस्टंट. ज्यांना या वर्डचा अर्थ कळाला त्यांना हा क्वेश्चन लगेचच सॉल्व्ह करता येणार आहे. मुळात अर्थ कळणं काही डिफिकल्ट नाही. तुम्ही आता 9th मध्ये आहात. काय दिलंय, इक्विडिस्टंट. इक्वी म्हणजे इक्वल, डिस्टंट म्हणजे काय, डिस्टन्स. इक्वल डिस्टन्स काय दिलंय, तर पॉइंट बी पासून इक्वल डिस्टंट वर असणारे पॉइंट्स आपल्याला सांगायचे आहेत. पॉइंट बी कुठे आहे, तर इथे. मग आता पहा बरं,
पॉइंट बी पासून इक्वल डिस्टन्स असणारे पॉइंट्स कोणते आहेत? तर हे पहा, इथे हा पॉइंट बी आहे, इथून हा पॉइंट घ्या. किती झालं डिस्टन्स? तर 1 युनिट. बरोबर, इथून इथपर्यंत 1 युनिट. सो इथून इथपर्यंतचं डिस्टन्स आहे 1. मग इथून इथपर्यंतचं डिस्टन्स आहे 2. इथून इथपर्यंतचं आहे 3. इथून इथपर्यंतचं आहे 4. आता इकडे पाहूयात कोणकोणते पॉइंट्स आहेत आणि किती डिस्टन्सवर आहेत. सो इथून इथपर्यंतचं आहे 1 डिस्टन्स, 1 युनिट. इथून इथपर्यंत 2 युनिट. इथून इकडे 3 युनिट. इथून इकडे 4 युनिट. आणखीन पुढे गेलं की 5, 6, 7, 8. बी पासूनचे सगळ्या पॉइंट्सचे आपण डिस्टन्स पाहिले. आता इकडे 4 पर्यंतच आहे ना, इकडे सुद्धा 4 पर्यंत आहे. पुढचं राईट करायची काही गरज नाही. राईट केलं, समजून घेतलं तर काही हरकत नाही. आता पहा, इथे सेम डिस्टन्स असणारे हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे. 1, 1 इतकंच डिस्टन्स आहे. बरोबर, 1 युनिट, 1 युनिट. पण इथे पॉइंटला काही नाव दिलंय का? नाही. मग स्किप करून टाकूयात. आता बी पासून पॉइंट सी किती डिस्टन्सवर आहे? तर 2 युनिट्स इतक्या डिस्टन्सवर आहे. 4 म्हणायचं नाही. 4 काय आहे? कोऑर्डिनेट आहे पॉइंट सी चा. सो 4 नाही, डिस्टन्स पाहायचे आपल्याला. बी पासून सी किती डिस्टन्स आहे? 2 युनिट्स. सो 2 युनिट्स इतकंच डिस्टन्स अजून कुठे आहे? पॉइंट ए. बरोबर, सो इथे आपण राईट करूया, डिस्टन्स फ्रॉम बी टू सी. डिस्टन्स फ्रॉम बी टू सी इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम बी टू ए. इकडे 2 युनिट्स, इकडे 2 युनिट्स. सो इक्वल डिस्टन्स आहे. बरोबर, सो इथे आपण पुढे राईट करूया. सो पॉइंट सी अँड पॉइंट ए आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट बी. क्लिअर? चला आता आणखीन कुठे ते पाहूया. बी पासून व्ही किती आहे डिस्टन्स? 3. आणि बी पासून इथे सुद्धा 3 आहे. पण या पॉइंटला काही नाव दिलंय का? नाही दिलं. मग हे पण स्किप करून टाकूयात. आता बी पासून पॉइंट डी आहे 4 इतक्या डिस्टन्सवर. 4 इतकंच डिस्टन्स बी पासून 4 इतकंच डिस्टन्सवर आहे पॉइंट पी. सो बी टू डी 4 इतकं डिस्टन्स आहे. आणि पॉइंट बी टू पॉइंट पी किती डिस्टन्स आहे? 4. सो इकडे 4, इकडे 4 इक्वल डिस्टन्स आहे. सो इथे राईट करूयात, डिस्टन्स फ्रॉम बी टू डी इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम बी टू पी. कारण दोन्हींचं डिस्टन्स 4 आहे. सो कोणते कोणते पॉइंट इक्वल डिस्टन्स वर आहेत? पॉइंट डी आणि पॉइंट पी. सो लेट्स राईट हियर. सो पॉइंट डी अँड पॉइंट पी आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट बी. पॉइंट बी पासूनच विचारले ना, म्हणून फ्रॉम पॉइंट बी. क्लिअर? इझी होता की नाही क्वेश्चन? चला नेक्स्ट पाहूयात. आता सेकंड क्वेश्चन काय दिलाय पाहूयात. राईट अ पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट क्यू. सेम क्वेश्चन आहे. पॉइंट क्यू पासून इक्वल डिस्टन्सवर असणारे पॉइंट्सचे पेअर्स आपल्याला सांगायचे. सो पॉइंट क्यू कुठे आहे? इथे. पॉइंट क्यू पासून पॉइंट एल हे डिस्टन्स किती आहे? क्यू पासून एल 1 युनिट. आणि क्यू पासून यू किती आहे? हे पण 1 आहे. बरोबर, आता क्यू पासून पॉइंट पी किती डिस्टन्सवर आहे? क्यू पासून एल 1, एल पासून पी 2. सो टोटल क्यू पासून पी किती डिस्टन्सवर आहे? 2. पॉइंट क्यू टू पी किती डिस्टन्स आहे? 2. आता 2 इतकंच डिस्टन्स आणखीन कुठे आहे? तर हे पहा, क्यू पासून यू 1, यू पासून आर 2. सो 1 इतक्या डिस्टन्सवर कोणते पॉइंट आहेत? क्यू पासून तर पॉइंट एल आणि पॉइंट यू. आता 2 इतक्या डिस्टन्सवर पॉइंट क्यू पासून असणारे पॉइंट्स कोणते आहेत? तर पॉइंट पी आणि पॉइंट आर. हो की नाही? मग चला इथे आन्सर राईट करूयात. डिस्टन्स फ्रॉम क्यू टू एल. क्यू टू एल 1 आहे. 1 इतकंच डिस्टन्स आणखीन कोणतं आहे? क्यू टू यू. सो लेट्स राईट हियर, डिस्टन्स फ्रॉम क्यू टू एल इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम क्यू टू यू. किती? 1. सो point L and point U are equidistant from point Q, and distance from point Q to point P
Q to P किती आहे डिस्टन्स 2 आणि 2 इतकाच डिस्टन्स कोणता आहे पॉइंट Q to R. सो डिस्टन्स फ्रॉम Q to P इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम Q to R किती 2. So point P and point R are equidistant from point Q. Third sub question पाहूयात. Find distance from U to V, distance from P to C, distance from V to B and distance from U to L. Easy question आहे. आता इथे पहा फिगर मध्ये आपल्याला हे सगळे पॉइंट्स दिलेत. पॉइंट U, पॉइंट V. आता पहा पॉइंट U चा पॉइंट V चा कोऑर्डिनेट काय दिलाय का नाही दिला. पॉइंट P, पॉइंट C, P चा दिलाय C चा दिलाय. पॉइंट V, पॉइंट B, पॉइंट V आहे इथे, याचा कोऑर्डिनेट नाहीये. B चा आहे, U चा आणि L चा कोऑर्डिनेट आहे का नाहीये. मग आता इथे कोऑर्डिनेट्स दिलेले नाहीयेत. मग आधी आपण ही जी फिगर दिली आहे ती व्यवस्थित ऑब्झर्व करूयात. कोऑर्डिनेट्स काय काय येतील ते जरा समजून घेऊयात. हे पहा इथे 0 आहे, त्याचं नाव आहे A. A चा कोऑर्डिनेट आहे 0. B चा कोऑर्डिनेट आहे 2, C चा आहे 4, D चा आहे 6. आता इथे पहा A to B, B ला 2 दिलाय, C ला 4 दिलाय. मग आता इथे हा जो पॉइंट असणार आहे तिथे काय असेल कोऑर्डिनेट 1. इथे 2 आहे, इथे 3, हा 4 आहे, इथे 5 येणार. आता इकडे 0, 0च्या लेफ्ट हँड साईडला नेगेटिव्ह नंबर्स आहेत. इथे -2 आहे, इथे काय येणार -1, -2, -3, -4, -5, -6. चला मग हे कोऑर्डिनेट सगळे राईट करून घेऊयात. आता आपलं काम सोपं झालं. काय करायचंय डिस्टन्स फ्रॉम U टू V फाइंड आउट करायचंय. चला आधी आपण डिस्टन्स फ्रॉम U टू V फाइंड आउट करूयात. पॉइंट U चा कोऑर्डिनेट कोण काय आहे पॉइंट U चा कोऑर्डिनेट आहे -5. पॉइंट V चा कोऑर्डिनेट काय आहे 5. सो या दोघांचं डिस्टन्स कसं फाइंड आउट करतात आपल्याला माहित आहे. कोऑर्डिनेट्स इथे राईट करून घ्यायचे सगळ्यात आधी. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट U इज -5 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट V इज 5. आता मला सांगा 5 मोठा आहे की -5 मोठा आहे. ऑफकोर्स 5 मोठा आहे. सो 5 इज ग्रेटर दॅन -5. आता डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करतो. सो डिस्टन्स फ्रॉम U टू V इज इक्वल टू मोठा नंबर आहे 5. सो 5 मधून आपल्याला -5 सबट्रॅक्ट करायचा आहे. आता हे पहा इथे मायनस इथे मायनस 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 प्लस होत असतं. सो 5 प्लस 5 किती झाले 10. सो डिस्टन्स फ्रॉम U टू V किती आलेला आहे 10. नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे डिस्टन्स फ्रॉम P टू C. डिस्टन्स फ्रॉम P टू C. P कुठे आहे पॉइंट P चा कोऑर्डिनेट आहे इथे आणि पॉइंट C चा कोऑर्डिनेट आहे इथे. किती आहे 4. पॉइंट P चा कोऑर्डिनेट -2, पॉइंट C चा कोऑर्डिनेट 4. Since 4 is greater than -2, we have to subtract -2 from 4. So distance from P to C is equal to 4 minus -2. मायनस मायनस प्लस होतं. सो 4 प्लस 2 किती झालं 6. सो पॉइंट P टू पॉइंट C चं डिस्टन्स आहे 6 युनिट्स. राईट करून घेऊयात आपण पुढे कारण इथे काहीच दिलेलं नाहीये म्हणून 6 युनिट्स. नेक्स्ट पाहूयात. आता नेक्स्ट आहे V टू B. V टू B. V चा कोऑर्डिनेट आहे 5 आणि B चा कोऑर्डिनेट आहे 2. सिन्स 5 इज ग्रेटर दॅन 2 वी हॅव टू सबट्रॅक्ट 2 फ्रॉम 5 to find out distance from V to B. So 5 minus 2. 5 minus 2, 3. So 3 units आलेला आहे पॉइंट B पासून B चं डिस्टन्स. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट आहे डिस्टन्स फ्रॉम U टू L. U टू L. पॉइंट U कुठे आहे पॉइंट U आहे इथे, त्याचा कोऑर्डिनेट आहे -5 आणि पॉइंट L कुठे आहे पॉइंट L आहे इथे, त्याचा कोऑर्डिनेट आहे -3. -5 मोठा की -3? Of course -3. So since -3 is greater than -5, we have to subtract -5 from -3 to find out distance from U to L. So -3 minus -5. Minus minus plus होतं. So -3 plus 5.
इथे मायनस, इथे प्लस. अशा वेळी आपण काय करतो, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करतो. सो 5 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग आणि साइन कोणतं येतं, मोठ्या नंबरचं, जे की आहे प्लस. सो 2 युनिट्स आलेला आहे इथे डिस्टन्स U to L. अशा प्रकारे इथे प्रॅक्टिस सेट 1.2 मधले सगळे 6 क्वेश्चन्स आपले कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेले आहेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.